प्रभू रामचंद्रासारखा देव नाही एक, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही दोन, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही तीन, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही चार, आणि प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही पाच. तुम्ही प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा. का प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय? रामायणामधला एक गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी रस्त्याने जात असताना जनकपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या विवाहाचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. दुसऱ्या दिवशी विवाह होणार, त्याच्या आदल्या दिवसाची रात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राची पायाची सेवा करत होते. पण सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. काय लागल्या होत्या? धारा लागल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली आणि प्रश्न केला, ए लक्ष्मणा, ए दादा, काय झालं रडण्यासाठी, का रडतोस? त्यावेळेस जसं जसं प्रभू रामचंद्रजी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. काय नाही प्रभू, हे सांग ना लक्ष्मणा, आईची आठवण आली तुला? नाही. बाबाची आठवण आली? नाही. मग रडतो का? भरताची आठवण आली? अजिबात नाहीये. मग रडतो का? त्यावेळेस रडता रडता लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभूजी उद्या सीताई साहेबासोबत तुमचा विवाह होणार एक, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार दोन, सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार तीन. प्रभू रामचंद्र सांगू लागले, हा लग्नाचा विधी तो होणारच आहे. मग ऐका ना प्रभू, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. कोणाचा? सीताई साहेबाचा. उद्या रात्री मी ठरवलं, काय म्हणले लक्ष्मणजी, उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा नाही करू शकणार, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतंय, म्हणून मला रडू येतंय. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून, रामायण तुम्हाला ना मला सांगतं, एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं एक, आणि आज अर्ध्या एकरासाठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारे लक्ष्मण कुठं दोन. लक्ष देऊन ऐका. रामायण ही जी कथा आहे ती काही देवतेची कथा नाहीये, मंदिरातल्या देवतेची. प्रभू रामचंद्राचं चरित्र हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे. म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र कोणाच्या अगोदर आहे? कृष्णाच्या अगोदर. प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये रात्री. तुम्ही सर्व जाणकार मंडळी, रात्री येणारे 12च्या नंतर येणारे लोक चांगले असतात का वाईट हो? बहुतांशी 12च्या नंतर हा प्रहर चोरायचा आहे ना. कोणाचा आहे? चोरायचा आहे. प्रभू रामचंद्राचं एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. भगवान श्रीकृष्णाचं पहा, अनेक बाण्या, अनेक पत्न्या आणि अनेक वचन्या. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यात झाला, सोन्याच्या महलमध्ये, आणि या बाबाचा जन्म कुठं? बंदीखान्यात झाला. मग प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार नाही करायचं, आचरण करायचं. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय उच्चार करायचा आहे? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. दुसरा एक महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे. नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे. माझी वाणी तुझे बोलनागा, माझी वाणी तुझे वर्णी बोलनागा. हे दासे चरित्र केले नारायण, हो रांगता बोधने, रांगता बोधने राखीत आहे. हे दुसरे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देही प्रेम काही कळा. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात आहे. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय पहा. जब जब होए धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु
विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक काय घेतोय? अवतार घेतोय. प्रमाण धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही जेवढं लवकर लक्ष द्याल तेवढी लवकर पंगत बसला. महिला मंडळी थोडं लक्ष द्या माझ्याकडे. द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वीमाता. काय? पृथ्वीमाता. पृथ्वीमाता रडायला लागली आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ओ ब्रह्मदेवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. ओ ब्रह्मदेवा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो सांगत असे. पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलंय आणि कोणाकडे गेली? ब्रह्मदेवाकडे. ओ ब्रह्मदेवा, त्या राक्षसाच्या भीतीने कीर्तन होत नाहीये, त्या राक्षसाच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये. काहीतरी पर्याय याच्यातून काढा. ब्रह्मदेव म्हणले, हे बघा सर्व गोष्टी भगवान विष्णूच्या हातात आहे, माझ्याकडे काय? सगळेजण भगवान विष्णूकडे गेले. स्तुती सुरू केली. शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरो यक्षणम सहार वक्षस्थल कस्तुवश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवा आदिदेवा. आणि खरं सांगू का, मानवाला सगळ्यात मोठं जर प्रिय काय असेल तर माणसाची स्तुती. महाराज काय स्तुती आहे. एक नंबर गदा माणूस असू द्या आपल्या गावामध्ये, किती एक नंबरचा खानदानी गदा असू द्या, आपण फक्त त्यांना म्हणा, ओ सेठ, तुमच्यासारखा माणूस या दाऊदपूरमध्ये नाहीये. महाराज ते 25,000 रुपये देऊन कॉपी पासतो तुम्हाला, किती. मग मला एवढंच सांगायचंय, याच तोंडानं आपल्याला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं आपल्याला काय बोलायचंय? वाईट बोलायचं. मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना. माफी मागून एक वाक्य बोलतो, राग नका येऊ देऊ. खरं सांगा, पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो हा पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? मग त्यांचा तेवढा जरी गुण आपण घेतला, जीवनात काहीच कमी पडणार नाही ना आपल्याला. काही म्हणलं तरी होच म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. काही म्हणलं तरी होच. एका गावामध्ये एक मंत्री महोदय आले. हो साहेब, परिस्थिती खराब आहे आमच्या गावची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हो, लोक आजारी पडतात. मंत्री महोदय सांगतात, एक पाण्याची टाकी, एक विहीर मंजूर. आता याला मंजूरच करायची, द्यायची थोडी होती काही. दुसरा एक 80 वर्षाचा म्हातारा होतला. हो साहेब, 7वी पर्यंत शाळा आहे, 7वीच्या नंतर पोरांना 10 किलोमीटर पायी जावं लागतो. चिखल आहे, पाऊस आहे. एखादी 10वी 12वी पर्यंत एखादी जिल्हा परिषदची शाळा मंजूर. एक दुसरं उठलं ते म्हणलं, साहेब आमच्या गावात सगळं आहे पण जिओला रेंज नाही. एखादं जिओचं टावर मंजूर, फक्त मंजूरच करतात, द्यायचं पण होतं म्हणतात. एक 90 वर्षाचं म्हातारी काठी टेकवत आलं आणि त्या साहेबाला म्हणलं, साहेब तुमच्या आशीर्वादाने आमच्या गावात सगळं आहे, फक्त एक नदी नाही. ते मंत्री महोदय म्हणले, मंजूर. आता नदी देता येत असती का? देता येत असती. तरी पण त्यांनी नाराज केलं का लोकायला? तसं या तोंडानं कोण साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी ओठी 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 तुका माने वावा तुका माने वावा पोटी तुका माने वावा तुका माने वावा पोटी मधुरावानी ओठी मधुरावानी ओठी मधुरावानी मधुरावानी ओठी मधुरावानी ओठी मधुरावानी ओठी तुका माने वावा पोटी तुका माने वावा पोटी मधुरावानी ओठी तुका म्हणे वावा पोटी. होईल तेवढं गोड बोला. देवाचं एवढं गदगद वर्ण केलं आणि देव खुश झाला. देवानं सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसे करू नका. ए देवानो,
काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल. लोक तर लागतील जवळ. एकटा माणूस पक्ष स्थापन करण अजिबात नाही. देवानं विचार केला, मी आशीर्वाद तर दिलाय. काय दिलाय? आशीर्वाद दिलाय. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो बर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेष म्हणजे लक्ष म्हणजे कोण? शेष म्हणजे लक्ष म्हणजे. लक्ष्मणजीने हात जोडले. ओ देवा, मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुमच्या नादी लागणार. अहो मागच्या जन्मात मी तुमचा लहान भाऊ झालो. हो देवा, 14 वर्ष मला उपवास करावा लागला. किती वर्ष उपवास करावा लागला? रामायणामध्ये मायावर लक्ष देऊन ऐका. रामायणामध्ये खरा जर वनवास घडला असेल तर तो लक्ष्मणाला घडलेला आहे आणि उर्मिलेला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला नाही. आम्ही आता कुठं चहा पाणी घ्यायला गेलो तर त्या मावश्या सांगतात, महाराज माझ्या पोरीला ना सीतेसारखा वनवास आहे. माणिक भाऊ, सीतेसारखा वनवास आता आहे का कोणाला? हिच्या पोरीच्या बेनं सासून पाशी गेला असती. सीतेसारखा वनवास कुठं राहिला महाराज? तो काळ वेगळा होता. सासू पाहिली की सुनबाई थर 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 कापत होती. हे 40 वर्ष अगोदर. आता सून पाहिली की सासू थर थर कापते. आताचा काळ वेगळा आहे. देवानं सांगितलं काळजी करू नका. देव म्हणले, अरे बाबा, मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोशियल कस्टमर सवे, आता तू वडील होई बा. आता तू वडील होई बा सर्वज्ञा. 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 आळी नवी आज्ञा तुझी मारे, आळी नवी आज्ञा तुझी मारे. आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आता तू वडील होई बा सर्वज्ञा. होई बा सर्वज्ञा. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीला मी आज्ञा तुझी बारी. ए ऐक ना लक्ष्मणा, मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला म्हणून तुला माझं ऐकावं लागलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीला मी आज्ञा तुझी बारी. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. कोणाला दिली? वसुदेवाला. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली. ए कंसा, ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. मला एक सांगायचंय तुम्हाला, एखाद्या बहिणीचं पोरगा आपला वध करणार आहे, हा भावाला कळल्यानंतर हा तिला पैठणी गेली का महाराज? नाही नाही, कंसच होतो. घेवनिया खडग मार, घेवनिया खडग माराया धावला. घेवनिया खडग माराया धावला. घेवनिया खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. घेवनिया खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने